उपाययोजना करायचं ठरवले. राहुल कुल शेतकऱ्यांना पण सहभागी केलं जाईल. अतिशय महत्वाच्या वृक्ष संवर्धनाच्या विषयावर हा प्रश्न आहे. निसर्गाचा ढासळणारा 37 समतोल झाले आहेत, पाहता 11:37 दोन काही प्रश्न वृक्ष झाले. लागवड करणं आणि वृक्षतोड रोखणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने माझे दोनच प्रश्न आहेत. माझा अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही जे उत्तरामध्ये सांगितलं की टिश्यू कल्चरची रोपं तयार करणार अतिशय उत्तम निर्णय आहे, परंतु आपण झाडं लावताना ती 1 फुटाचं 2 फुटाची 3 फुटाची झाडं लावतो, त्याला ट्री गार्ड देतो, त्याला खर्च करतो, ट्री गार्ड चोरीला जातं, झाड उगूनच येत नाही. स्थिती पाहता ज्या शासकीय नर्सरीज आहेत त्याची जे काही झाडं रोपं तयार होतील त्याची उंची किमान 8-10 फूट असावी आणि तशा संदर्भातला निर्णय आपण घेणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा माझा प्रश्न आहे की अतिशय आपण बिहारचा कुठं कॉपी करून हे खरं असलं तर EGSच्या बाबतीमध्ये वृक्ष लागवडीचा अतिशय चांगला बिहार पॅटर्न हा देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. EGSचा निधी त्याच्यामध्ये खर्च होऊ शकतो, वृक्ष लागवड होऊ शकते. तर EGS पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आणि मगाशी काही आपल्या सहकार्याने जो प्रश्न उपस्थित केला की आता फक्त वन विभागाची जबाबदारी नाही तर सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये आवश्यक आहे आणि सगळ्या शासनाच्या विभागाला आपण काही टार्गेट्स देऊन ही झाडं देऊन वृक्ष संवर्धनासाठी आपण काय उपाययोजना करणार, हा माझा दुसरा प्रश्न आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य राहुलजी कुल यांनी हा जो प्रश्न उपस्थित केला आहे की बिहारमध्ये EGSच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. आपले सामाजिक वनीकरण हे अतिशय प्रसिद्ध आहे आणि तुम्ही जागा दाखवा, वन विभागाचे अधिकारी येऊन तिथे झाडं लावून जातील. तुम्ही तुमच्या शेतावर सांगितलं तरी वन विभागाचे अधिकारी झाडं लावून जातील. एकूणच झाडं लावण्याच्या बाबतीमध्ये वन विभाग, आदिवासी विकास विभाग आणि महसूल विभाग हे सगळे एकत्र तिथे काम करा. आणि आज या ठिकाणी वृक्षरोपण आणि वृक्ष संगोपनाची जबाबदारी ही सगळ्यांना समजायला लागलेली, ह्या सगळ्यात मोठा आनंदाचा बाब आहे. या ठिकाणी जयस्वाल आणि माननीय मंत्री जयस्वाल आणि आशिष देशमुखांच्या एकूण त्या भूमिकेच्या अनुषंगानं राज्य सरकारने तशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि ही गोष्ट खरी आहे. प्रत्येक विभागामधून वन विभागाकरता काही अंशी रक्कम देण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे, परंतु भविष्य काळामध्ये एकूण वन विभागाच्या माध्यमातून सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलम मातरम वंदे मातरम ही जी उक्ती आहे त्या उक्तीप्रमाणे विश्वामध्ये सगळ्यांनाच या विश्वाचे म्हणजे पृथ्वीचं रक्षण करण्याची भावना होईल आणि जेणेकरून ग्लोबल म्हणजे वॉर्मिंग इट विल कन्वर्ट इनटू ग्लोबल कूलिंग असा विश्वास मी व्यक्त करतो. सभागृहाला विनंती आहे मंत्री महोदयांना पण आणि सदस्यांना पण पॉइंटेड प्रश्न आणि पॉइंटेड उत्तर